भात पण घालायचं मस्त. यस. तुला आता मनूचं नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत आहात ना? नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर आता रुटीन सुरू झालेलं आहे. सगळं जे बॅगेमधलं जे सामान होतं ना, तर सगळं मी व्यवस्थित ठेवून दिलेलं आहे. आणि आत्ता वातावरण आहे ना इतकं छान होत आहे. गेल्या 2-3 दिवसापासून ना इतकं मस्त ऊन पडतंय ना, आणि इतकं ती एक ना, जेव्हा उन्हाळा येतो ना तर ती वाईब वेगळी असते आणि एकदम फ्रेश वाटत असतं. सकाळपासूनच आहे ना कामाला सुरुवात करतो. पण जेव्हा थंडी असते ना तर मग हे कामं आहे ना थोडीशी स्लो होऊन जातात. असो. आणि मी नव्हते इथे तर तुम्हाला माहिती आहे, मी थोडंफार बनवून गेले होते, तयारी वगैरे करून गेली होती जेवणाची. पण त्यानंतर मग काही दिवस आहे ना मनोजने मॅनेज केलं. मग वेगळं त्यांनी जेवणाचे पदार्थ वगैरे वेगवेगळे बनवले होते. पण आता मी आले आहे, तर खूप दिवसानंतर आले, तर मला असं वाटतं का माझ्या हाताने ना मस्त असं छान छान आहे ना पदार्थ बनवते. म्हणजे थोडंसं आहे ना असं थाळी टाईप बनवते मी. म्हणजे एक भाजी, परत डाळ, आणि त्यानंतर मग सुकी भाजी, परत राईसमध्ये एक वेगळा प्रकार, पुरी, पालकपुरी बनवण्याचा विचार चालू आहे. तर तुम्हाला सर्वांना माहीतच आहे, या सर्व गोष्टी आहे ना करायला मला खूप आवडतं. आणि मी ते करायला सुरुवात केलेली आहे. छोले ऑलरेडी मी बॉईल करून ठेवलेले आहे आणि बाकीचं जे पटापट असणार आहे ते मी करून घेणार. आणि आय होप तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडणार. आणि एवढे दिवस नव्हते आणि घरच्यांना कसं असं छान छान पदार्थ खायची सवय आहे, आणि मी नव्हते तर मला असं वाटतं मग मी किती बनवू आणि किती खाऊ घालू असं झालं होतं मला. आणि मग तेच आज करणार आहे. 2 दिवस आहे ना थोडासा रेस्ट केला मी, आणि त्यानंतर मग आता पुन्हा कामावर लागलेले आहे. थोडंसं सिम्पलच बनवत होते, वरण भात भाजी पोळी, पण आता ना फ्रेश वाटते आणि मग मी आता बनवायला सुरुवात करणार आहे. तुम्हाला माहिती ट्रॅव्हल असतं, तिथे दगदग, तिथे झोप होत नव्हती माझी. 3-4 तासच झोप व्हायची, त्यामुळे नाही तुम्हाला बघत असे डोळ्याच्या खालचे डार्क सर्कल्स वगैरे आले होते. इथे आल्याच्या नंतर मला इथल्या टाईमची सवय आहे, त्यामुळे मग मी 7 ते 8 तास झोप घेते. 9, 9:15लाच रात्री झोपून घेते आणि सकाळी मी 5:30ला उठते. इतकी छान झोप येते, त्यामुळे मग मला आता एकदमच फ्रेश वाटते. तिथे कसं टाईम चेंज वगैरे ना आणि थोडी धावपळ, त्यामुळे व्यवस्थित झोप होत नव्हती. असो, चला. आणि त्यासोबतच मला आता जायचं आहे ग्रॉसरी आणायला. ग्रॉसरी म्हणजे भाज्या वगैरे आणण्यासाठी. आता मी नव्हते म्हणून मनोजने जास्त काय भाज्या वगैरे घेऊन आले नव्हते, पण आत्ता आहे ना मला लागणार आहे, गरज आहे. लसूण, बटाटे, परत मग हिरव्या मिरच्या, भरपूर भाज्या. तर हे सगळं मी थोडंफार तुम्हाला दाखवते आणि छान छान पदार्थ बनवणार आहे ते पण दाखवते. आले मी जस्ट शॉपमध्ये, म्हटलं पटकन सामान घेऊन टाकू, कारण की मला ना स्वयंपाक करायचा आहे आणि थोडं जास्तीचा करायचा आहे. आता थोडे जास्त पदार्थ बनवायचं म्हटलं तर तुम्हाला माहिती आहे थोडा वेळ लागतो. आणि त्यानंतर आहे ना मला परिबेलाला सुद्धा आणायला जायचं आहे स्कूलला. तर फ्रूट्स पण घेऊन टाकते पटापट. भाज्या फ्रूट्स तर नंतर घेते मी, पण सर्वात अगोदर आहे ना मी भाज्या घेऊन टाकते. कोथिंबीर वगैरे घेऊन टाकते, कारण की मला असं वाटतं कोथिंबीर वडी जर बनवता आली तर चांगलंच आहे, कारण की परीला स्पेशली कोथिंबीर वडी खूप आवडते, खूप जास्त आवडते. आणि एकदम फ्रेश. तुम्हाला दरवेळेस मी हे शॉप दाखवते. भरपूर जणांना हे ग्रॉसरीचे ना व्हिडिओज खूप आवडतात, त्यामुळे मग मी यांना दाखवत असते. तर चला आता आपण त्या सेक्शनला जाऊ जिथे ना हिरव्या भाज्या मिळतात. कॉलीफ्लॉवर तर आहे माझ्याकडे ऑलरेडी, पण काकडी सॅलड वगैरे पण बनवायचं आहे. बटाटे घ्यायचे आहे. बघा, हे पण पॉटॅटोज आहे इथे. आणि त्यानंतर मग इथे हिरवा भाजीपाला आहे. कोथिंबीर पण आहे इथे, तुम्ही बघू शकता. हे बघा, कोथिंबीर फ्रेश आहे. पालक पण आहे इथे. कोथिंबीर, पुदिना घेते आणि कोथिंबीर घेते याच्यासाठी, कोथिंबीर वडी करण्यासाठी. शेपू पण आहे. आता भाकरीसोबत आहे ना शेपूची भाजी मला खूप आवडते. आणि आता बाजरीचं पीठ पण आहे ना, तर मग 2 जुडी ना शेपूची सुद्धा घेते. आणि एकदम गावरान आहे बघा. आणि मुगाची डाळ टाकून मला आहे ना शेपूची भाजी खूप आवडते भाकरीसोबत, तर मग ते बनवते मी. चला आता आपण त्या सेक्शनकडे जाऊ. मला टॉमॅटोसुद्धा घ्यायचे आहे. आणि फ्रेंच बीन्स पण आहे. हिरवे मटार पण आलेले आहे फ्रेश. फ्रेंच बीन्स आहे. आता आपण टॉमॅटोज घेऊ. टॉमॅटोज वगैरे घेतले मी. अनियन्स आहे.
आणि तर पालक आहे बघा इथे ना. अशी नॉर्मल जर तुम्हाला घ्यायची असेल ना तर ती पण आहे, पण त्याची जी पानं असतात ना ते थोडी मोठी असतात. आणि जर तुम्हाला आहे ना असं बेबी स्पिनच घ्यायची असेल ना, एकदम अशी छान निवडलेली असते सगळं आणि धुतलेलीसुद्धा असते, तरी पण थोडंफार का असं ना माती वगैरे असतं त्याला, तर हे पण घेऊ शकता. याचं हे जे पॅकेट आहे ना 250 युरोजचं आहे पर पीस, पण इथे 499 म्हणजे 5 युरोजला इथे किलोमध्ये मिळते. तर मग मी ना हे बेबी स्पिनच घेते आता. आणि हे ब्रोकोली जे आहे ना ते बेलासाठी घेते, कारण की बेलाला ब्रोकोली खूप आवडते बॉईल केलेली, तिला व्हेजिटेबल्स खूप आवडतात, तर तिच्यासाठी मी हे ब्रोकोली घेते. आणि त्यानंतर इथे बटाटेसुद्धा घ्यायचे आहे मला. आता हे जे बटाटे आहे ना हे 299चे आहे, म्हणजे 3 युरोजचे आहे हे. इथे मी तूप बनवते. तूप संपलं होतं ना, तर मग सगळ्या भाज्या वगैरे तर आणलेल्या आहे मी, तर इथे तूप बनवायला ठेवलेलं आहे. अर्धा किलो तूप आहे हे, म्हणजे बटर होतं त्याचं, अनसॉल्टेड बटर होतं त्याचं तूप बनवत असते घरात मी, तुम्हाला माहिती आहे. इथे मी पालक आहे ना बॉईल करायला ठेवलेली आहे, फक्त 2 ते 3 मिनटं करणार. इथे मी पालक डाळ बनवते, तर ही ते पालक आणि तुरीची डाळ शिजवून घेते. त्यानंतर इथे जे छोले आहे ते पण मी बॉईल करून ठेवलेले आहे, छान बॉईल झालेले आहे इथे. सो मी जेवणामध्ये काय बनवते तुम्हाला सांगते. तर इथे मी जिरा राईस बनवणार आहे तुपाचा तडका देऊन. जिरा राईस असणार आहे, छोले असणार आहे, कॉलीफ्लॉवरची सुकी भाजी असणार आहे, पालक डाळ असणार आहे, पालक पुऱ्या असणार आहे, आणि जमलं तर मग मी कोथिंबीर वडीसुद्धा बनवण्याचा प्रयत्न करेन. गोडमध्ये बनवणार होते, पण ऑलरेडी मी मिठाई आणलेली आहे भारतामधून, तुम्हाला सर्वांना माहिती आहे, म्हणून मग मी गोड स्किप करते. नाही तर मी गाजरचा हलवा बनवला असता, पण मनोजने सांगितलं कोमल नको बनवू, ऑलरेडी गोड आहे आणि एवढे सगळे पदार्थ करायचे आहे. त्याच्यामध्ये मला भाज्या पण आणायच्या होत्या, तूप पण घरात नव्हतं म्हणून ते अनसॉल्टेड बटर पण आणायचं होतं. सगळं घेऊन आले आणि आता तयारीची अर्धी तयारी करून ठेवली होती, म्हणजे छोले वगैरे बॉईल करून ठेवले होते फक्त. पण तिथून आल्यानंतर मग एवढं सगळं करायला घेतलं मी, आणि आत्ता लगेचच मी निघते परिबेलाला आणायला, आणि त्यांचे हाफ टाईम स्कूल आहे म्हणून. चला आता पटकन हे बघते, म्हणून सांगेल मी या टायमावर ना गॅस बंद करा. चला निघते आता. स्वयंपाकाला तर सुरुवात केली, तुम्ही मला दाखवलं. मी बाहेरून आले, पटापट अर्धा स्वयंपाक करून ठेवला, गेले, परत आले, स्वयंपाकाला लगेच सुरुवात केली. ती कॉलीफ्लॉवरची भाजी आहे, इतकी मस्त तेलात बनवलेली आहे ना. आणि इथे साईड बाय साईडने मी पालक डाळाला तडका देणार आहे, आणि इथे छोले बनवते. आणि साईड बाय साईड इथं पालक पुरीसुद्धा करून ठेवते. पालक पुरी करायची आहे आपल्याला. आज काय जेवण मग भारी. मग काय एवढे दिवस नव्हते, फॅमिलीसाठी तुम्हाला माहीतच आहे मी वेगवेगळे पदार्थ बनवतच असते. भरपूर लसूण, आता लसूणी पालक डाळ आहे, त्यामध्ये ना लसूण तर जायला सांग, तूप टाकलेलं आहे, तुपाचा तडका. आणि तूप पण मी फ्रेश बनवले, तुम्हाला दाखवते. आणि जिरा राईस पण बनवायचा आहे मला, पटापट करते मी. छोल्याचं टेक्स्चर बघू शकता तुम्ही, त्यामुळे थोडंसं गरम पाणी ॲड करायचं आहे मला. आणि कुकिंग म्हटलं का माझा आवडतीचा विषय, मला कुकिंग करायला खूप आवडतं, वेगवेगळे पदार्थ करायला खूप आवडतात. किती पण थकलेली असो मी, तरी पण मी बनवतेच, कारण की माझा थकवा निघून जातो जेव्हा पोटभर जेवण करतात तेव्हा. कलर हिल्याला मीठ वगैरे टाकलेलं आहे ऑलरेडी मी. लसूण तडका बनवायचा, त्याच्यामध्ये या मिरच्या आहेत. मस्त ब्राऊन होऊ द्यायचं आहे आपल्याला लसूण, आणि त्यानंतर मग आपल्याला लाल मिरची पावडर ॲड करायची. मस्त तडका बसला पाहिजे आणि मस्त असं ब्राऊन कलरचा लसूण झाला पाहिजे. आणि याला मीठ वगैरे टाकलेलं आहे, आणि छान उकळू द्यायचं मी 10-15 मिनटं स्लो गॅसवर. आणि त्यानंतर मग दुसऱ्या भांड्यामध्ये मी टाकून देणार.
ते पण झालेली आहे कॉलीफ्लॉवरची भाजी. बाकीचा तर स्वयंपाक झालेला आहे. एका साईडला इथे मी राईस लावलेला आहे, जिरा राईस बनवते. इथे ना कोथिंबीर वडी म्हणून सांगितलं कोमल तू कॅन्सल कर, नको बनवू, पण म्हटलं नाही आता मी सांगितलेलं आहे आणि मला बनवायचं पण आहे, म्हणून मग मी कोथिंबीर वडी थोडीशीच बनवते, जास्त नाही. आता इथे वाफवून घेते कोथिंबीर वडी. मग हे वाफवून घेते, त्यानंतर फक्त पुऱ्या करायच्या राहिल्या. किचनचं लगेचच मी आवरून घेते, तुम्हाला माहिती आहे. नंतर जेव्हा आपण किचन आवरतो ना तर कसं जास्त लोड येत नाही, अरे किचन पण आवरायचं आहे, थकलेलो पण आहोत. त्यामुळे मग जेवढं जमलं तसं लगेच क्लीन करून भांडी वगैरे डिशवॉशर लगेच लावून दिलं, खालचा फ्लोअर लगेच क्लीन करून घेतला. आणि आता कढईमध्ये तेल पण काढून घेतलेलं आहे पुऱ्या तळण्यासाठी आणि ऑफकोर्स कोथिंबीर वडी तळण्यासाठी. आणि भरपूर फ्रूट्स आणले, तर म्हणून मी काय केलं, थोडी हेल्प केली मला. एवढं पण फ्रूट्स वगैरे भाज्या वगैरे जे आहे ना त्या फ्रीजमध्ये ठेवून दिल्या, आणि फ्रूट्स वगैरे इथे ठेवून दिले. आणि कलिंगड आहे, म्हटलं जेवण झाल्याच्या नंतर मस्त कलिंगड खाऊ. आणि अननससुद्धा आणलेलं आहे, आणि हे पण पिकलेलं आहे. तर हे दुपारी तो उद्या हे पण लगेच संपून टाकू. हे बाकीचं तर मग ऑरेंजेस किंवा हे जे ॲपल वगैरे आहे ते जास्त दिवस टिकतं, तुम्हाला माहिती आहे. आणि इथे बघा मी पीठ म्हणून ठेवलेलं आहे ऑलरेडी. आणि जेवढं जास्त पीठ छान मुरणार ना तर ना पुऱ्या छान फुलणार सुद्धा. आणि पालक पुरी आपण नॉर्मल साधी पुरी बनवतो, पण आता एवढं पदार्थ बनवतोय तर मी विचार केला का पालक पुरी बेस्ट आहे त्याच्यासाठी. चांगलं मळून घेते मी परत. आणि आता काय होतंय, मी ना हे बंद करते, कारण की काय होतं खिडकीमधनं इतका उजेड येतो ना, तर त्यामुळे काय होतं एकदम ब्लर दिसतं. आणि तुम्हाला पण असं व्यवस्थित दिसत नाही, कसं कोमलता एक क्वालिटी एवढी चांगली दिसत नाही, ब्लर दिसते. त्यामुळे ना आता हे शटर लावून दिलेलं आहे. इतकं कडक ऊन पडलेलं आहे, 21 डिग्रीज आहे. तर खरंच भारी वाटतंय. आणि आता उन्हाळ्यात आता हळूहळू तर होईलच, असंच वातावरण असणार आहे. स्प्रिंग सीझन स्टार्ट होणार, मग झाडं वगैरे लावायला सुरुवात करणार, खूप काही गोष्टी आहे. तर चला आता मी काय करते, जेवण करून घेऊ, थोडासा आराम करू. नंतर परिबेलाला मी पार्कमध्ये पाठवणार आहे खेळण्यासाठी, कारण की खेळलंसुद्धा पाहिजे. स्टडी असते, स्कूल असते, पण त्याच्या व्यतिरिक्त मुलांनी खेळलंसुद्धा पाहिजे. तर आता मी पुऱ्या करून घेते आणि तुम्हाला दाखवते. किती मस्त आणि एकदम असे टम्म फुगलेले आहे पुऱ्यानी. अगोदर मी आता परिबेलाला आहे ना जेवायला देणार आहे, आणि नंतर मनोजला. बेलाला जेवण करायचं नाहीये, परीला जेवायला दिलेलं आहे. आणि आता मनोजसाठी मी गरम गरम पुऱ्या इथे तळून घेतलेल्या आहे. आणि त्यात कोथिंबीर वडीसुद्धा झाली. आता कोथिंबीर वडीसुद्धा फ्राय करून घेते, म्हणजे त्यांना ताट करता येईल पूर्ण, म्हणजे ताट वाढता येईल मला. भात पण घालायचं मस्त. तर आता मनूचं ताट तयार करते मी. ताट घेतलेलं आहे. छोले, फायनली वेट इज ओव्हर. हो ना. इथे आहे बघा पालक डाळ, आणि तुम्ही तडका दिला होता ना तर त्याचं तुम्ही बघू शकता टेक्स्चर. थोडंसं ना तुपाचं आहे ना देते मनूला, त्यांना आवडतं. आणि तुम्ही जर अशी पालक डाळ ट्राय नसेल केली तर नक्की करा, आणि खूप वेळेस मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. आणि ती आहे मस्त तेलातली कॉलीफ्लॉवरची भाजी. गरम गरम पुऱ्या, पालक पुरी. आणि इथे आहे वड्या, कोथिंबीर वडे. तर मनोज आता रिव्ह्यू देणार आहे आपल्याला. रिव्ह्यू करण्याच्या अगोदर किंवा खाण्याच्या अगोदर मला हे सांगायचं की थाळी एकदम भारी दिसते. अशी युनिक थाळी आहे, ज्याच्यामध्ये पालकपुरी, पालक डाळ, कॉलीफ्लॉवरची भाजी, छोले, आणि सर्वांची आवडती कोथिंबीर वडीसुद्धा आहे, आणि पापडसुद्धा आहे. खूप दिवस झाले होते काही चांगलं खाल्लं नव्हतं. म्हणजे जेवण तर करत होतो, पण असं कोमलच्या हाताची सवय आहे मला ना, तर ते मी मिस केलं खूप 10 दिवस तरी.
तर आज तिने माझ्यासाठी इतकं छान छान बनवलेलं आहे ना, खुश का? खुश नाही तर एवढ्या दिवसाची कसर ना काढून कसर भरून काढली मी. येस, एक नंबर. छोलेची भाजी खूप मस्त आहे, जशी मला तिखट आवडते ना. मला असं वाटतं ही कॉलीफ्लॉवर भाजी ना त्याच्यापेक्षा जास्त छान झाली. अरे बापरे, हो का? आणि त्या पालक डाळ मस्त. मस्त तेलाचा फ्लेवर येतो वेगळं. भाजी पण मस्त आहे. कोथिंबीर वडी आणि कोथिंबीर वडी पण ट्राय करतो. मस्त क्रिस्पी झाली. खुश का? खुश. तुम्ही पण सर्व या जेवायला. थँक्यू कोमल. वेलकम, एन्जॉय. बनवलं. आणि तुम्ही पोटभर आणि एकदम असा तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद बघितला ना मी, तर माझी एवढी जी मेहनत आहे ना ती सफल होऊन जाते. नेहमी म्हणते मी ते व्हिडिओमध्ये. चला, एन्जॉय. थँक्स. सो दुपारी जेवण झालं आणि अर्धा तासच मी थोडासा आराम केला आणि धावपळ झाली माझी सकाळीच ना. तर आता म्हटलं उठते, परत मला ना आवरायचं आहे थोडंफार घरातलं. आणि खूप दिवसापासून कपडेसुद्धा आहे ना ड्राय झालेले होते. तर दोन बास्केट भरून ते कपडे आहे, मनोजने वॉश केलेले असतील वॉशिंग मशीनमध्ये आणि ते बास्केटमध्ये आहे तसे. तर म्हटलं ते पटकन फोल्ड करून ठेवते, जेवढी कामं करता येईल ना तेवढी करते. आणि तुम्हाला माहिती आहे का, मनोजने इतकं घर स्वच्छ ठेवलं ना, त्यांना माहिती आहे मला खूप नीटनेटकं आणि घर एकदम स्वच्छ लागतं. तर किचनपासून तर घरातले जेवढे बेडरूम, सगळं बाथरूम जेवढं आहे ना, इतकं क्लीन ठेवलं होतं त्यांनी. आल्यानंतर आहे ना मी इतकी खुश झाली ना बघून. घर एकदम नीटनेटकं आहे, एकदम व्यवस्थित सगळं ठेवलेलं आहे. आणि ते बघून खरंच मस्त वाटतं नाही का. आपल्याला जसं घर पाहिजे तसंच जर व्यवस्थित ठेवलं ना तर चांगलं वाटतं. आता वाजलेले आहे 4:30 आणि थोड्या वेळात आता मी चहासुद्धा ठेवते. आणि चहा सोबत मनोजची पण मीटिंग ना तेव्हा संपलेली असेल तर सोबतच चहा घेऊ. खूप दिवसानंतर आम्ही चहा घेऊ. म्हणजे कालचा व्हिडिओ तर बघितला तेव्हा तर खूप धावपळ होती, सोबत काय चहा घेता आला नाही. पण आज आहे ना बसून चहा घेऊ मस्त. आणि आमच्या दोघांना पण आहे ना चहा म्हणजे आवडतो. आणि कधी वेळ मिळाला तर आम्ही ना सोबतसुद्धा चहा घेत असतो. तर मी तेच असं सगळं क्लीन करत होते, मिरर वगैरे सगळं जे आहे ना ते क्लीन करत होते. त्यानंतर मग इथले जे आहे ना हे सगळं क्लीन करत होते. असं नीट आणि क्लीन असले ना तर तुम्ही बघू शकता तर घर एकदम भारी दिसतं. आणि म्हणजे पॉझिटिव्हनेस एक वेगळीच असते. तर चला आता मी काय करते, थोडासा फ्रेश होते आणि नंतर बोलते. थोडा वेळ बाहेर गेले होते, थोडी काही कामं होती म्हणून. आणि किचनचं बघा सगळं आवरून गेले होते मी. दुपारी आम्ही लेट जेवण केलं कारण की जाताना तर चहा घेतला होता आम्ही. दुपारी 2:30 वाजले आम्हाला जेवण करता आणि ते डायजेस्टसुद्धा झालेलं नाही आहे जेवण. अजिबात जेवण करण्याची इच्छा नाही आहे. आता वाजलेले आहे रात्रीचे 7:15, तुम्ही बघू शकता. आणि असं वाटतं नाही का आता नको. आणि हे जे जेवण आहे आता ते तसंच आहे. तर मे बी दुपारी आम्ही खाऊ, कारण की भरपूर जेवण मी बनवलं होतं. आणि इतकं जास्त झालं होतं ना ते, कारण की लेट पण झालं आणि ते मग डायजेस्ट व्हायला तुम्हाला माहिती आहे उशीर होतो. आणि मी काय केलं, मग ते सगळं जे जेवण आहे ना ते फ्रीजमध्ये ठेवलेलं आहे. पण आता परिबेलाला मी वरण भात देते गरम करून आणि त्या दोघी जेवण करतील. पण आम्ही दोघं जेवण नाही करणार आहोत. जर वाटलंच तर एखाद्या वेळेस मी चहा वगैरे बनवणार, पण आत्ता सध्या चहा पण घेण्याची इच्छा नाही आणि काय नाही. आणि परिबेलाला आहे ना काही वस्तू घ्यायच्या होत्या 1-2, तर त्या वस्तू पण घेतलेल्या आहे. आणि अगोदर मी पाणी पिते. तिला पेन्स आणि ते खूप आवडतं. हे बघा एवढे पेन्स घेतलेले आहेत तिने. बेलाने हॅलो किट्टीची बुक घेतलेली आहे. तिचं म्हणणं आहे मला त्याच्यामध्ये काहीतरी लिहायचं आहे. म्हटलं ठीक आहे. आणि हो ना मस्त आहे कलर. आणि जाण्या अगोदर मी काय केलं होतं, कापूर लावला होता ना. तर कापूर लावल्यामुळे कसं घर जेव्हा आपण येतो ना तर पूर्ण छान सुगंध येतो कापराचा. आणि हे बघा हे हॅलो किट्टीचं आमच्या बेलाने घेतलेलं आहे. आणि ही बुक आहे, नोटबुक आहे. तू काय घेणार आहे याच्यामध्ये? ओके. आणि आणि नॉर्मली कसं आपण घरात ना जेवण बनवतो ना तर एवढे पदार्थ जेव्हा आपण बनवतो ना तर घरात ना तो जेवणाचा वास राहतो. नॉर्मल आहे. हो. आणि नॉर्मली आपण चिमणी लावली किंवा जे विंडो आहे ते हाफ जरी ओपन केले तरी पण घरात ना थोडाफार जेवणाचा वास राहतो. आणि कोणी जेव्हा आपल्या घरात येतं ना तसा स्ट्रॉंग स्मेल येतो तो. तर तसं नको व्हायला म्हणून मी काय करते,
चिमणी तर लावते, विंडो पण हाफ ओपन करून देते आणि त्यासोबत काय करते, अगरबत्ती लावते, स्प्रे असेल ते, किंवा कापूर लावलं ना तर मग एवढा पण जेवणाचा जेवढा पण स्ट्रॉंग स्मेल आहे ना येत नाही कापरामुळे. त्यामुळे मग मी लावत असते ते. आणि आता कपडे वगैरे चेंज करणार मी आणि आजचा दिवस संपला. आणि खूप 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 आज आहे ना माझी धावपळ झाली असं म्हणायला काय हरकत नाही आहे. सकाळी व्हिडिओ स्टार्ट केला, परत गेले, परत आले, परत स्वयंपाक केला, परत आवरलं, त्याच्यानंतर परत थोडासा आराम केला, परत बाहेर गेले, आता जस्ट आले मी. तर असे इतके पटकन दिवस निघून जातात. आणि वेदर इतकं भारी होतं ना आज आहे ना. खूप मुलं बाहेर खेळत होती, पार्कमध्ये खूप जास्त मुलं होती खेळायला. परिबेलाला असं वेदर असलं का मी लगेच पाठवते खेळायला. त्याचं रिझन पण मी तुम्हाला सांगितलं का जास्तीत जास्त खेळलं सुद्धा पाहिजे मुलांनी आणि तो टाइम स्पेंड केला पाहिजे लहान मुलांनी एकमेकांसोबत. आणि त्यामुळे मग ओळखीचे आहे भरपूर जातात पार्कमध्ये, मस्त एन्जॉय करतात, चांगलं वाटतं. आणि हे जे पदार्थ मी जे बनवले ना, आय होप तुम्हाला ते आवडले असतील. आणि असे वेगवेगळे पदार्थ तर मी बनवतच असते, पण खूप दिवस झाले असे थाळी वगैरे मध्ये काही बनवलं नव्हतं मी, म्हणून मग विचार केला चला थोडेसे ना थाळी बनवूया. आणि तो इतका छान फोटो घेतलेला आहे, म्हटलं जरा स्टेटसला ठेवते मी. तर आय होप तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल. आणि आता सध्या लक्झमबर्गचे आता व्हिडिओ यायला सुरुवात होईल. इथलं आता माझं जे रुटीन आहे ते मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय.